विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद, त्याचप्रमाणे शीतोत्तर काळातील प्रादेशिक वाद, हे दोन विषयांश आपण घेतलेले होते. मागच्या वेळेला एक आपल्याला सांगावायचं राहिलं की शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद या टॉपिकवर, या विषयांशावर प्रश्न चौथा 2 तुमच्या या पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेलं आहे. त्याचं उत्तर इथे आहे. प्रश्न क्रमांक 4.2 यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद असा तुम्हाला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे बघा. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद. हां, तर प्रश्न क्रमांक चौथा 2 यामध्ये तुम्हाला दिलेला आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद असा हा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला या शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद या हा जो परिच्छेद आहे यामध्ये तुम्हाला दिसेल. मी उत्तर कुठून कुठपर्यंत आहे ते सांगून देतो बघा, याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. या शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद यामधला जो पहिला पॅरेग्राफ आहे किंवा पहिला परिच्छेद आहे, त्यामध्ये दुसरी ओळ जर तुम्ही बघितली तर त्या ओळीमध्ये तुम्हाला दिसेल, एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्वांवर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकांवर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच, त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधना संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण, संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. प्रादेशिक वादाचा प्रवास साधारणतः त्यातील सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो, असं याचं पूर्ण उत्तर आहे. हे उत्तर, या उत्तराची तुम्हाला नोंद घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला लिहून काढायचं आहे तुमच्या बुकामध्ये. तो प्रश्न आणि त्याचं हे उत्तर, आणि हे उत्तर तुम्हाला मुखोद्गत करायचं, पाठच करायचं आहे, ज्यामधून तुम्हाला पेपरमध्ये तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये तुमच्या पेपरमध्ये असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यानंतर आज आपण बघणार आहोत तो पुढचा भाग, तो म्हणजे युरोपीय संघ. युरोपीय संघ हा जो भाग आहे, यावर एक तुम्हाला सराव स्वाध्यायामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. यामध्ये फक्त इतिहास, युरोपीय संघाचा इतिहास काय आहे आणि तो कशासाठी स्थापन झाला, का स्थापन झाला, त्याची उद्दिष्ट कोणती होती, हे सगळं बघण्याकरता इतिहास बघणे आवश्यक आहे आणि तो इतिहास तुम्हाला दिलेला आहे. पुढचे जे मुद्दे आहेत तुम्हाला यामध्ये दिलेले, ब, क, ड आणि ई, हे मुद्दे तुम्हाला अभ्यासाकरता नाही आहे, कारण तुम्हाला माहीत आहे का, हा जो पुढे येणारा जो टॉपिक आहे तो तुमच्या यावर्षीच्या सिलेबस करता गाळलेला आहे, त्यामुळं तो आपल्याला बघायचा नाही. पण इथे मात्र आपल्याला हे बघायचं आहे प्रश्न क्रमांक 6चं उत्तर. इतिहास, युरोपीय संघाचा इतिहास. बघा, युरोपीय संघ, तर युरोपीय संघ का स्थापन झाला, यामागची उद्दिष्ट काय होती, कोणती देश एकत्र आलीत आणि कशा करता आलीत, याचा संपूर्ण मागोवा आपण यामध्ये घेणार आहोत. दुसरे महायुद्ध आणि त्यानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध, यामुळं जी जगामध्ये अस्थिरता निर्माण झालेली होती आणि विशेषतः युरोपमध्ये,
जी अस्थिरता निर्माण झाली, त्यामुळे या युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा या संपूर्ण परिस्थितीतून मिळालेली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणूनच झालेली आहे. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. आता ही युरोपीय संघ स्थापन झाला, हा युरोपीय संघ, त्यामागची कल्पना तरी काय होती? त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील, एकमेकांच्या जवळ येतील, तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. आपण जेव्हा एकमेकांवर अवलंबून असतो, परस्परांवर अवलंबून असतो, तेव्हा आपण एकमेकांच्या चुका, एकमेकांचे दोष याकडे दुर्लक्ष करत असतो, कारण तिथे आपला स्वार्थ आढळतो. त्याचप्रमाणे देशांच्या बाबतीत सुद्धा असं होतं. जर देश एकमेकांवर अवलंबून राहिले तर त्यांच्यामध्ये होणारे जे काही कुरबुरीचे प्रसंग आहेत त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण ते होऊ देत नाही, कारण त्यांना माहिती असतं की आपण एक दुसऱ्यावर अवलंबून आहोत. आपण जर एक दुसऱ्यांशी संघर्ष करत राहिलो, भांडत राहिलो, तर त्यामुळं एकमेकांच्या प्रगतीवर काय होईल? परिणाम होईल. आपण जी अपेक्षित प्रगती आपल्याला पाहिजे आहे ती आपण साध्य करू शकणार नाही. त्यामुळे ते एकमेकांशी संघर्ष निर्माण करणारे जे मुद्दे आहेत ते मुद्देच ते टाळून घेतात, टाळून टाकतात, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष टळू शकतो. यासाठीच युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय आणि युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संस्थांची अनुक्रमे 1951 आणि 1957 साली स्थापना झाली. तर युरोपीय संघाचा इतिहास आपल्याला बघताना कुठून कुठपर्यंत बघायचा आहे ते मी तुम्हाला सांगून देतो, आणि ते तुम्हाला लिहायचं पण आहे तुमच्या वहीमध्ये, कारण हे मुद्दे तुम्हाला लिहून जसे अवगत होईल त्याप्रमाणे तुम्हाला ते अवगत करायचे आहे आणि ते आवश्यक आहे. तर युरोपीय संघाचा इतिहास बघताना आपल्याला बघता येईल की दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील, त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. हा आहे युरोपीय संघाचा इतिहास. म्हणजे हा प्रश्न लिहिताना तुम्हाला एवढं उत्तर लिहावं लागेल. हे उत्तर तुम्ही बघून घ्यायचं आणि वहीमध्ये लिहायचं, ज्यामुळे तुम्हाला ते उत्तम प्रकारे अभ्यासता येईल. पुढे या सर्व संघटना एकमेकांमध्ये विलीन झाल्या, म्हणजे एकमेकांमध्ये त्या मिसळल्यात, आणि त्यामधून युरोपीय समुदाय, ईसी म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, याचा शॉर्ट फॉर्म केल्यानंतर ईसी म्हणजे युरोपीय कम्युनिटी म्हणून ओळखले गेले. 1973 मध्ये एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आलेला होता. केव्हा? 1973 मध्ये. 1980च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होऊन 1993 मध्ये, किती? 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. कोणत्या दिवशी? 7 फेब्रुवारी 1992. कोणता करार झाला? मास्त्रिक्ट करार. हा करार अंमलात आला आणि कशाची स्थापना झाली? युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला. परीघ म्हणजे क्षेत्रफळ वाढलं, व्याप्ती वाढली,
व्यापकता वाढली आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की युरोपीय संघाचा इतिहास यामध्ये हा भाग सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. म्हणजे संघर्ष टळू शकेल इथपर्यंत तुम्ही बघितलं पान नंबर 8वर, आणि पान नंबर 9चा हा भाग तुम्हाला त्याला जोडायचा आहे. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या समान चलनाचा उदय झाला. ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये कोणतं चलन आहे तुम्हाला माहिती आहे. अर्थातच तुमचं उत्तर रुपया असेल. आपल्या भारताचं चलन आहे रुपया. म्हणजे आपल्याला व्यवहार करायचा आहे, आर्थिक व्यवहार, तर आपण रुपयाच्या माध्यमातून व्यवहार करतो. का रे बाबा मी तुला किती रुपये दिले काल? 100 रुपये दिले. का रे बाबा तुझ्याजवळून मला काल किती रुपये घ्यायचे होते? 500 रुपये. म्हणजे अशा प्रकारचा आपण रुपयांच्या माध्यमातून व्यवहार करतो. तशाच प्रकारचं चलन यांनी युरो हे चलन, युरो म्हणजे युरोपीय संघाचे जे देश आहेत त्यांचं चलन कोणतं? युरो. भारताचं चलन कोणतं? रुपया. उदय होऊन युरो हे युरोपीय संघातील किंवा संघामधील 28 पैकी 19 देशांचं काय आहे? अधिकृत चलन आहे. या देशांना एकत्रितपणे युरो झोन म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे 28 पैकी 19 देश आले आणि त्यांनी स्वतःचं चलन असं निर्माण केलं, युरो. मग ह्या 19 देशांनी युरो हे चलन मान्य केलं आपल्या देशाचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे व्यवहार सुरू झाले जगामध्ये. ते सगळे जे 19 देश एकत्र आले, या 19 देशांचा उल्लेख एकत्रितपणे करण्यासाठी युरो झोन ही संकल्पना पुढे आली आणि या देशांना युरो झोन म्हणूनच ओळखलं जातं. निव्वळ आर्थिक संघटनांच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा व स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आता इथे तुम्हाला हा भाग आलेला आहे, शोधा पाहू. यामध्ये प्रथमतः तुम्हाला म्हटलेलं आहे इथे की युरोपीय संघाचे सदस्य देश कोणते, आणि करून पहा म्हटलेलं आहे तुम्हाला. युरोझोन राष्ट्रांची यादी करा. आता हे तुम्हाला कुठून बघायचं आहे बघा, तर तुम्हाला खाली इथे बघा नकाशा दिलेला आहे. या नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे शेंगेन क्षेत्र असं त्या नकाशाला नाव आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जर खाली बघितलं जिथे रंग दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे नोटिंग आहे ते शेंगेन व युरोपीय युनियनचे सदस्य, शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य आणि युरोपीय युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य, अशा वेगवेगळ्या तुम्हाला दिसेल तिथे वेगवेगळ्या रंगामध्ये आहे. पिवळ्या रंगामध्ये शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य, थोडं तांबडा रंग किंवा ब्राऊन म्हणूया असं थोडा, शेंगेनचे सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य, आणि थोडा घट्ट असा ब्राऊन आहे थोडा, तर तो आहे युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य. हे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे. ते देश बघायचे आणि त्यांची माहिती घेऊन तशी काय करायची, आपण एक यादी तयार करायची. यानंतर येतं ते शेंगेन प्रदेशाची निर्मिती. आता हा शेंगेन प्रदेश म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला बघता येईल इथे. तर शेंगेन प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 साली केला गेला आणि ज्याद्वारे
सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा ज्या होत्या त्या नष्ट करण्यात आल्या. यामध्ये असणारे देश कोणते आहेत बघा? फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कोणता करार? सेंगेन करार. या सेंगेन करारावर हे जे देश आहेत फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. आता या सेंगेन कराराचं वैशिष्ट्य काय होतं? या करारा अन्वये या कराराच्या माध्यमातून हे जे 5 देश आहे फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांच्या सीमारेषा ज्या होत्या त्या नष्ट करण्यात आल्या. म्हणजे समजा फ्रान्स या देशातला एखादा नागरिक असेल, तो नेदरलँडमध्ये किंवा लक्झेंबर्ग या देशामध्ये किंवा बेल्जियम या देशामध्ये बिनदिक्कत जाऊ शकत होता. म्हणजे त्याला सीमारेषेचं कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. जसं आता आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जायचं आहे तर आपल्याला व्हिसा काढावा लागतो, नाही का, फोटो ID घ्यावी लागते. तर असं वगैरे काही त्या देशामध्ये लागत नाही. सहजपणे ज्याप्रमाणे आपण भारतामध्ये कुठेही फिरू शकतो आणि त्याकरता आपल्याला ओळखपत्र असण्याची किंवा काही असण्याची गरज असते, त्याप्रमाणे फ्रान्सचा व्यक्ती बेल्जियममध्ये, लक्झेंबर्गमध्ये, जर्मनीचा व्यक्ती नेदरलँडमध्ये कुठेही मोकळेपणाने फिरू शकत होता. म्हणजे सीमारेषेचं जे बंधनं असतं ते बंधनं सगळी त्यांनी नष्ट केलेली होती. म्हणजे सीमारेषाच नष्ट केलेल्या होत्या. सगळे देश एकत्रितपणे किंवा एकपणे तिथे काम करत होते. हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील सेंगेन या खेडेगावामध्ये करण्यात आला आणि म्हणून त्याला कोणता करार म्हटलेला आहे? शेंगेन करार असं म्हटलेलं आहे. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. इथे एक प्रश्न येतो आहे तुम्हाला की सेंगेन करारावर सह्या करणारे युरोपियन देश कोणते? हा प्रश्न येतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल की सेंगेन करारावर सह्या करणारे युरोपियन देश 5 आहेत. ते 5 देश कोणते आहेत? 5 आहे की 4 आहेत? 5 आहेत. आणि त्यामध्ये बघा, त्यामध्ये आहे फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड. हे सुरुवातीला या करारावर सह्या करणारे सुरुवातीचे 5 देश आहे जे युरोपियन देश आहेत. यांची नावं तुम्हाला अशा प्रकारे सांगता येतील. सेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत, कारण सीमारेषा त्यांनी नष्ट केलेली आहे. या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. त्याकरता कुठल्याही कागदपत्रांचे बंधनं तिथे नाहीत. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरं जावं लागत नाही. सद्यस्थितीमध्ये युरोपीय संघातील जे 28 देश आहे, या 28 देशांपैकी 22 देश हे सेंगेन प्रदेशाचा काय आहे? भाग आहे. म्हणजे या 22 देशातले नागरिक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजपणे वावरू शकतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या भारतामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, म्हणजे महाराष्ट्रातला माणूस तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये, हिमाचल प्रदेशातला माणूस केरळमध्ये, नाही का, सहजपणे जाऊ शकतो. कुठल्याही कागदपत्राची आपल्याला गरज नसते, ओळखीची गरज नसते, ओळखपत्राची गरज नसते, फोटो आयडेंटिटीची गरज नसते. त्याचप्रमाणे या सेंगेन कराराच्या अंतर्गत जे देश एकत्र आले, 28 पैकी 22 देश, या 22 देशातील नागरिक आणि पर्यटक, व्यापारी सुद्धा सहजरित्या या 22 देशांमध्ये फिरू शकतात. त्यांना कुठलीही अडचण येत नाही. आता इथे एक संकल्पना आलेली आहे, सेंगेन व्हिसा. सेंगेन व्हिसा म्हणजे काय? तर सेंगेन व्हिसा प्राप्त व्यक्तींना 26 सहभागी देशांमध्ये, इथे 22 म्हटलं होतं, इथं तर 26 म्हणतायत, 26 सहभागी देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. याचा अर्थ काय? तर याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत सेंगेन सीमांवर
तपासणी प्रक्रियांना सामोरे न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशांमध्ये थेट प्रवेश मिळवता येईल. हे शेंगेन व्हिसाचं काय आहे, महत्व आहे. म्हणून तो तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बघा इथे युरोपीय संघ यामध्ये पान नंबर 9 वर तुम्हाला स्वाध्यायामध्ये असलेले 2 प्रश्न आहेत. बघा त्याची उत्तरं तुम्हाला इथे पाहायला मिळतात पान नंबर 9 वर. पहिला प्रश्न आहे तो प्रश्न पहिला अ 2. प्रश्न पहिला अ 2 या प्रश्नाचं उत्तर बघा. मास्त्रिक्ट करार संदर्भ, त्यामध्ये 4 पर्याय तुम्हाला अ ब क ड दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला दुसरा पर्याय निवडायचा आहे. या मास्त्रिक्ट कराराच्या अंतर्गत युरोपीय संघाची स्थापना झालेली आहे, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. यानंतर दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे चूक की बरोबर, स्वकारण लिहा, नाही का. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. असे 2 प्रश्न इथे विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला इथे त्याचं उत्तर लिहिता येईल. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात आला. युरोप संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. हे त्याचं कारण तुम्हाला लिहावं लागेल. कारण तुम्ही चूक किंवा बरोबर काही जरी सांगितलं तरी त्याचं सकारण उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर हे बरोबर आहे. काय बरोबर आहे, मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला, बरोबर. मग त्याचं कारण काय, तर तुम्हाला हे इथं द्यावं लागेल. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. हे कारण त्याच्यामध्ये द्यावं लागेल. बघा यानंतर येतं ते म्हणजे ब्रेक्झिटवर चर्चा करा. हा जो टॉपिक आहे, हा जो विषयांश आहे आपल्याला अभ्यास करता आहे, तर हा बघूया. 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. कुणी घेतला, ब्रिटिश नागरिकांनी. कशाद्वारे, जनमताद्वारे. कोणता निर्णय घेतला, युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने अर्थात ब्रिटनने औपचारिकरित्या युरोपीय युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले गेले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे. राज्यसंस्था ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आजही आपले महत्त्व टिकून आहे, हे यातून सिद्ध होतं. या अनुषंगाने पुढील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा आपल्याला करायची असते, पण आता आपण वर्गात नाही त्यामुळे चर्चा करू शकणार नाही. यानंतर येतात ते म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्याकरता स्थापन झालेली पहिली संघटना सार्क. पहिली संघटना, माफ करा, पहिली संघटना स्थापन झाली ती युरोपीय संघ आणि दुसरी संघटना स्थापन झाली ती सार्क. आता या सार्कचा फुल फॉर्म काय आहे, पूर्ण काय सांगता येईल, सार्क म्हणजे काय, फुल फॉर्म काय सांगता येईल, तर सार्क म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. एस म्हणजे साऊथ, ए म्हणजे एशियन, पुन्हा ए म्हणजे असोसिएशन, फॉर, आर म्हणजे रिजनल, सी म्हणजे कोऑपरेशन. तर प्रादेशिक सहकार्य
वाढवण्यासाठी दक्षिण आशियाई देशाची स्थापन झालेली संघटना, तिला म्हटलेलं आहे सार्क. 1985 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका आणि मालदीव असे 7 देश सदस्य होते. 2007 मध्ये अफगाणिस्तानचा 8वा सदस्य देश म्हणून याच्यामध्ये समावेश करण्यात आला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला आहे. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी, एकमेकांचं सहकार्य, एकमेकांविषयी एकमेकांचा राष्ट्रामधला सद्भाव, त्यांच्यामध्ये असलेल्या प्रश्नांची त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करण्याची एक दृष्टी यावी म्हणून, म्हणजे दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आली. या अनुषंगाने दक्षिण आशियाई प्राधान्य करार, माफ करा, दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये साप्ता म्हणतात, साप्ता, याचा फुल फॉर्म काय आहे, लॉंग फॉर्म काय आहे, तर साऊथ एशियन प्रिफरन्शियल ट्रेडिंग ॲग्रीमेंट. काय आहे याचं नाव? साऊथ एशियन प्रिफरन्शियल ट्रेडिंग ॲग्रीमेंट असं याचं नाव आहे, साप्ता. एस म्हणजे साऊथ, ए मीन्स आसियन, पी म्हणजे प्रिफरन्शियल म्हणजे प्राधान्य, टी म्हणजे ट्रेडिंग आणि ए म्हणजे ॲग्रीमेंट. मग मराठीमध्ये दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार 1993 साली अस्तित्वात आला. कोणत्या साली? 1993 साली. पुढे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र, साप्टा म्हणतात त्याला, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया असा याचा लॉंग फॉर्म साफ्टा. दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली. ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये किती? 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झाली, ज्यामुळे 1993 ची सार्क व्यापार, माफ करा, ज्यामुळे 1993 ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था संपुष्टात आली. अशा प्रकारे आपल्याला सार्क ही संघटना कशी निर्माण झाली, कोणत्या उद्देशाने झाली आणि त्यामध्ये कोणकोणते देश सहभागी होते, त्यामधून कोणत्या संघटना निर्माण झाल्यात, हे आपल्याला बघायला मिळालं. यानंतर तिसरी संघटना जी स्थापन झाली ती आहे बिमस्टेक. बिमस्टेक, BIMSTEC, बिमस्टेक. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन, म्हणजेच बिमस्टेक. नाव खूप मोठं आहे, लक्षात ठेवायला कठीण जातं. बी म्हणजे बे ऑफ बेंगॉल, इनिशिएटिव्ह, फॉर मल्टी, सेक्टर, टेक्निकल अँड इकॉनॉमिक, कोऑपरेशन म्हणजेच बिमस्टेक. या संघटनेची स्थापना
1997 मध्ये झाली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या आणि इतर जवळच्या भागांमधील एकूण 7 देश सामील आहेत. आता हे देश बघा कोणकोणते आहेत. त्यामध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश, त्यामध्ये म्यानमार आणि थायलंड यांचा समावेश आहे. म्हणजे या बिमस्टेकमध्ये एकूण किती देश आहेत? 7 देश. दक्षिण आशियातील 5 देश आणि आग्नेय आशियातील 2 देश. दक्षिण आशियातील 5 देश कोणते आहेत? बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका. आग्नेय आशियातील कोणते 2 देश आहेत? म्यानमार आणि थायलंड. या 7ही देशांचा समावेश या बिमस्टेक या संघटनेमध्ये होतो. बिमस्टेक दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा काय आहे? दुवा आहे, माध्यम आहे. की दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया हे जे 2 भाग आहेत आशिया खंडाचे, या 2 भागातील देशांना एकत्र कसं जुळवता येईल त्याकरता या बिमस्टेक संघटनेची स्थापना केलेली आहे. म्हणजे बिमस्टेक या संघटनेच्या माध्यमातून दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील देशांमध्ये संघटन निर्माण करण्याचा किंवा 2 भागातील देशांमध्ये, 2 प्रदेशातील देशांमध्ये संवाद निर्माण करण्याचं कार्य बिमस्टेकच्या माध्यमातून होत आहे. आता हे बिमस्टेकचं कार्य काय आहे? तर वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयांवर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचं प्रमुख कार्य आहे. कोणतं कार्य म्हटलं? वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयांवर सहकार्य घडवून आणणे हे बिमस्टेकचं काय आहे? प्रमुख कार्य आहे. स्वारस्य म्हणजे काय? ज्या बाबींमध्ये वेगवेगळ्या देशांचे हितसंबंध गुंतलेले असतील त्या सर्व बाबींवर त्यांना एकत्र आणणे हे प्रमुख कार्य ही बिमस्टेक ही संघटना करते आहे. आता हिचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल स्थापन व्हायचा, की काय उद्देश आहे आणि ती कोणत्या वर्षी एकत्र आली, त्यामध्ये कोणकोणते देश सम्मिलित झाले. 7 देश सम्मिलित झालेले आहेत बिमस्टेकमध्ये. कोणकोणते देश आहेत, कोणकोणत्या प्रदेशातले आहेत आणि त्या प्रदेशातल्या देशांना एकत्र आणण्याचं कार्य ही संस्था कशी करते आहे याचा उलगडा, याची माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळालेली आहे बिमस्टेकच्या कार्याच्या माध्यमातून. आता बघूया आपण ब्रिक्स, ती 4थी जी संघटना आहे ती आहे ब्रिक्स. कोणती संघटना आहे? ब्रिक्स. तर ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आली. आता इथे हा शब्द आलेला आहे उदयोन्मुख. उदयोन्मुख म्हणजे नुकत्याच उदयाला आलेल्या. उदयोन्मुख नुकत्याच उदयाला म्हणजे जन्माला आलेल्या, निर्माण झालेल्या ज्या अर्थव्यवस्था होत्या त्या अर्थव्यवस्थांमध्ये एक जागृती यावी म्हणून त्या देशांच्या पुढाकाराने ही संघटना तयार झालेली आहे. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. म्हणजे ब्रिक्सची संघटना 2009 मध्ये निर्माण झाली. यामध्ये कोणकोणते देश होते? ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. या नावारूपाला येत असलेल्या म्हटलं मी, नावारूपाला येत असलेल्या अर्थव्यवस्था यांच्या पुढाकाराने ही संघटना आकाराला आली आणि 2010 मध्ये
त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समधील सदस्य विकसनशील आणि नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20, आपण पुढे बघणार आहे हा विषयांश, G20चे काय आहेत, सदस्य आहेत. आता ब्रिक्सचा लॉंग फॉर्म बघा. ब्राझील, B R रशिया, I इंडिया आणि C चायना. S म्हणजे समिट. S म्हणजे काय, समिट. म्हणजे ब्रिक्स, ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश एकत्र आले आणि यांच्या माध्यमातून ब्रिक्स नावाची संघटना काय झाली, उभी राहिली. यानंतर येतात पाचवी संघटना, ते म्हणजे शांघाय सहकार्य संघटना. कोणती संघटना, शांघाय सहकार्य संघटना. हिचा शॉर्ट फॉर्म काय आहे, SCO. S म्हणजे शांघाय, C म्हणजे कोऑपरेशन सहकार्य आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना. SCO. शांघाय सहकार्य संघटना ही 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संघटनेचं काय केलं, गठन केलं. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य झाले. गेल्या काही वर्षामध्ये या संघटनेने दहशतवादाविरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. मागेच म्हणजे याच प्रकरणामध्ये आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे दहशतवाद म्हणजे काय, आणि ही जगापुढची एक फार मोठी संघटना आहे, फार मोठी समस्या आहे. एक जगापुढे समस्यांचा तो भस्मासूर आहे, ज्याकरता जगातील सर्व देश एकत्र येऊन लढा उभारत आहेत. राजकीय संवाद किंवा चर्चा आणि आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणे हे या संघटनेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त कोणकोणती उद्दिष्ट आहे बघा, व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्याला ही संघटना काय देते, चालना देते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शांघाय सहकार्य संघटना दिसून येते. या टॉपिकवर एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ मध्ये 2 तिथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक कोण कोण आहे, 6 देश आहेत. किती देश आहेत, 6 देश आहेत. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान असे 6 देश या संघटनेचे स्थापनकर्ते देश आहे, संस्थापक देश आहेत. त्याच्यावर जर गेलं तर बिमस्टेक हा जो आपण टॉपिक बघितला त्यावर एक प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2A1 संकल्पना चित्र पूर्ण करा. इथे तुम्हाला दिलं आहे बिमस्टेक देश, त्याचे नाव इथे लिहायचे आहे. कोणकोणते आहेत, 7 देश आहेत. किती देश आहेत, 7. बांगलादेश, भूटान, म्यानमार, भारत, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. म्हणजे दक्षिण आशियातले 5 देश आणि 2 देश आग्नेय आशियातले. कोणकोणते,
कोणकोणते देश आहेत ते दोन तुम्हाला दिसेल इथे. म्यानमार आणि थायलंड हे आग्नेय आशियातले देश, आणि बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका हे दक्षिण आशियातले देश. तर हे तुम्हाला संकल्पना चित्र इथं पूर्ण करायचं आहे. त्यानंतर या प्रकरणामधला शेवटचा जो टॉपिक आहे, विषयांश आहे, तो येतो आहे बघा G20. G20 आपण बघितलेलं होतं ब्रिक्समध्ये, की ब्रिक्सची स्थापना झाली. ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. तर ब्रिक्सचे जे देश सदस्य आहेत तेच देश G20 या संघटनेचे सदस्य आहेत. आता ही G20 संघटना काय आहे ते बघूया. युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये, कधी 1999 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यात आले. त्याचा मुख्य उद्देश कोणता होता बघा. त्याचा मुख्य उद्देश हा होता की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे आणि त्या माध्यमातून उपाययोजना करणे. विशेषतः भर या G20 या संघटनेचा कशावर होता? आर्थिक स्थैर्यावर. कारण तुम्हाला माहित आहे, अर्थ जर असेल, अर्थ म्हणजे पैसा जर असेल तर आपण आपल्याला हवी असलेली ती सगळी कामं करू शकतो. जसं व्यक्तीच्या बाबतीत तसंच देशाच्या बाबतीत. म्हणजे देशाजवळ जर मुबलक पैसा असेल तर देश आपली प्रगती त्या माध्यमातून करू शकतो. सगळ्याच दृष्टीनं, सामाजिक, सांस्कृतिक, संरक्षण विषयक, व्यापार विषयक सगळ्याच बाबतीमध्ये तो प्रगती करू शकतो. म्हणून अर्थ म्हणजे पैसा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच या संघटनेच्या स्थापनेमागे हा उद्देश होता, मुख्य उद्देश होता. तो कोणता? आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणे हा होय. 2008 पासून G20चा शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री भाग घेताना दिसतात. एक महत्त्वपूर्ण अशी संघटना आहे G20. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद आहेत. विकसनशील आणि विकसित, विकसनशील आणि विकसित राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक काय व्यासपीठ आहे. म्हणजे जे देश विकसित झालेले आहे, पूर्णतः विकसित झालेले आहे, ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे, सगळे संसाधन आहेत, अशी देश आणि जी देश प्रगतीकडे वाटचाल करत आहेत, आहे त्या संसाधनाचा उत्तम प्रकारे उपयोग करून आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करतायत, असे विकसनशील देश. या दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. एकंदरीत पाहू गेल्यास आपल्याला हे दिसतं की या पाठामध्ये आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि कल पाहिलेले आहेत. सोव्हिएट महासंघाच्या ऱ्हासानंतरच्या महत्त्वाच्या अशा बदलांचा आपण आढावा सुद्धा यामध्ये घेतलेला आहे. तुम्हाला माहित आहे 1989 मध्ये सोव्हिएट संघाचं विघटन झालं. त्यामधून 15 देश निर्माण झाले. आपण ते सुरुवातीलाच बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे चीनची भिंत पडली, बर्लिनची माफ करा, बर्लिनची, चीनची नाही, बर्लिनची भिंत पडली. आणि त्यानंतर
आपण आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या उलाढाली, हालचाली जगाच्या राजकीय पटलावर झालेल्या दिसून येतात. त्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता पुढच्या तासिकेला आपण पुढचं प्रकरण बघणार आहोत. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. तुम्हाला एक करायचं आहे की आपण हा जो भाग इथे अभ्यास दिला आहे, या भागावर जे स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत त्यांची प्रश्नोत्तरं घरी वहीमध्ये लिहून काढायची, त्यांचा अभ्यास करायचा. समजलं नसेल तर माझ्याशी संपर्क साधायचा. एखादा विषयांश आपल्या लक्षात आला नसेल तर त्याबद्दलची माहिती घ्यायची आणि प्रश्नाची उत्तरं मुखोद्गत करायची, कारण ती तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहे. त्यामुळे ती तुम्हाला आलीच पाहिजे. राज्यशास्त्र हा विषय कठीण नाही, पण जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा. नाहीतर क्षुल्लक बाबी सुद्धा आपल्याला कठीण होऊन जातात आणि मग त्या मिळण्यामध्ये आपल्याला अनेक प्रयत्न करावे लागतात. म्हणून पाऊस यायच्या अगोदरच आपण आपली तयारी केलेली बरी. म्हणजे आपण पावसामध्ये भिजणार नाही. आपलं घर बांधलेलं बरं, म्हणजे आपण पावसामध्ये भिजणार नाही. नाही पाऊस सुरू होऊ द्यायचा, नंतर घर बांधायला घ्यायचं का, हे बरं नव्हे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा चांगला अभ्यास करा आणि स्वाध्यायामध्ये असलेले जे प्रश्न आहेत आणि मी जे काही प्रश्न इथे तुम्हाला दिलेले आहेत त्याची उत्तरं नीट मुखोद्गत करा, पाठ करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अडचण आल्यास मला कॉल करा, मी आहेच. समजलं का तुम्हाला? एखादा जर विषय अंश लक्षात आला नाही तर मला कॉल करा. मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे, मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला जरूर देईन. जय हिंद.